अरवलीच्या पश्चिमेला काय आहे? वाळवंट. तर पहिली गोष्ट, तिथून जे उष्ण वारे येत आहेत त्यांना अरवली रोखतो, आणि दुसरी गोष्ट, तिथून जी बारीक धूळ येत आहे तिला सुद्धा अरवली रोखतो. आणि ज्याला तुम्ही AQI म्हणता तो सुद्धा कशामुळे वाढतो? AQI काय मोजतो? SPM, पार्टिक्युलेट मॅटर, म्हणजे धूळच मोजतो. AQI गॅस मोजत नाही. अरवलीच होता जो वाळवंटाकडून दिल्ली NCRच्या दिशेने येणाऱ्या या धुळीच्या कणांना रोखून धरत असे. तुम्ही अरवली कापून टाका, मग हे सगळं आणखीनच येईल. तुम्ही अरवली कापून टाका, मग उष्ण वारे आणखीनच जास्त येतील. या उष्ण वाऱ्यांनी श्रीमंतांना काहीच फरक पडणार नाही. त्यांच्याकडे AC आहेत. त्या धुळीने श्रीमंतांना काहीच फरक पडणार नाही. त्यांच्याकडे फिल्टर्स आहेत, प्युरिफायर्स आहेत. तुम्ही दगड फोडताय, त्यातून धूळ उडते ना, ती धूळ काय? ते लोक हुंकतायत का ज्यांच्या घरात त्या दगडांच्या आता टाईल्स लागणार आहे? त्याच दगडांच्या टाईल्स श्रीमंतांच्या घरात लागतील. पण जेव्हा ते खाणकाम सुरू होतं आणि त्यातून जे सूक्ष्मकण बाहेर पडतात ते काय त्या श्रीमंतांच्या नाकात गेले होते का? काही खनिजे सुद्धा या डोंगरांमध्ये निघू शकतात. ती जी खनिजे निघतील ते खनिजे बाहेर काढण्याची सगळी जबाबदारी कोणावर आहे? इथं जो एक गरीब कामगार आहे त्याच्यावर. पण त्या खनिजांचा वापर कोण करणं आहे? रात्रीच्या वेळी जास्त पृष्ठभागामुळे अरवली थंड होतो का? कारण राजस्थानमध्ये ढगं खूप कमी असतात, आणि जेव्हा ढगं खूप कमी असतात ना, तेव्हा जे ओपन सरफेसेस असतात ना, ते स्वतःची उष्णता अवकाशात, स्पेसमध्ये रेडिएट करत असतात. तर तो जो अरवली थंड होतो त्याचा थोडा परिणाम दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुद्धा टिकतो. त्यामुळे त्याची उष्णता बाहेर सोडण्याची क्षमता सुद्धा संपून गेली. आधीच या भागात खूप उष्णता आहे. ज्या भागाबद्दल आपण बोलतोय तिथं उष्णता अजूनच वाढेल. पण त्या उष्णतेचा अप्पर मिडल क्लासवर काहीच परिणाम होणार नाही. मिडल क्लासवर सुद्धा खूप कमी परिणाम होईल. तो जो मजूर आहे, तो जो रस्त्यावर मोमोज विकतोय, तो जो रिक्षा चालवतोय, जो ऑटो चालवतोय, जो ठेला लावतोय, हे मरतील हे जेव्हा ते जे घरी फूड डिलिव्हरी करायला येतात ना, त्यांना याचा फटका बसेल. म्हणूनच तुमच्या लक्षात येईल की यावर कोणी मोठा व्यक्ती आवाज उठवत नाहीये, कारण कोणाचं काही नुकसान होणार नाही असं सगळ्यांना वाटतंय. नुकसान तर होईल, आणि खूप मोठ्या प्रमाणात होईल. पण ते नुकसान काय आहे हे त्यांना दिसत नाहीये.